शेतकऱ्यांचे मुद्दे ऐरणीवर असताना तीन पक्षाचं जर सरकार असेल तरी त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीये. किती मोठं अपयश आहे. बघा, सरकारचं अपयश तर नक्कीच आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राचं सरकार, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मी फडणवीस यांच्याविषयी बोलत नाही. जे आज मोदी 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 करतायत आणि मोदीमय झाले आहेत, चांगली गोष्ट आहे, देशाचे प्रधानमंत्री आहेत. पण कालपर्यंत हे दोन्ही लोक मोदींच्या धोरणावर, विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणावर एकनाथ शिंदे, अजित पवार हे सातत्याने टीका आणि प्रहार करत होते. आज ते अचानक मोदी भक्त झाले. अहो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा महाराष्ट्रातल्या. काल आपण ऐकलं असेल, मी अनेकदा बोललो आहे, विदर्भात गेल्या 1.5 वर्षामध्ये सरकार आल्यापासून 1400 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा खास करून पश्चिम विदर्भातला, मराठवाड्यातला. यवतमाळमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये 9 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि आमचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजूनही जर म्हणत असतील की त्यांचं सरकार योग्य दिशेने चाललंय, तर ते खोटं बोलत आहे. त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही, शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या किंकाळ्या दिसत नाहीयेत. बेरोजगारी, महागाई, अनेक प्रश्न आहेत ना. जुन्या वर्षातून नवीन वर्षात तुम्ही काय घेऊन चाललाय? तर हीच ओझी घेऊन चाललेला आहे. तुम्ही 1.5 वर्षात काय केलं? फक्त आमदार खासदारांचा भाव वाढवला. यापेक्षा काय केलं का? पक्षाचे, शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही तुम्ही औक्षण पद्धतीनं भाव लावलेला. नगरसेवकांचा एवढा भाव आहे, जिल्हा परिषद सदस्याचा एवढा भाव आहे. हे भावच वाढवताय तुम्ही. शेतकऱ्याच्या मालाला कधी भाव देणार आहात? डबल इन्कमची घोषणा कोणी केली होती? मोदीने केली होती ना. शेतकऱ्यांचं इन्कम, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल. ही घोषणा आमची नाही, मोदींची घोषणा आहे. ते तरी मिळते. शेतकऱ्याच्या मालाला भाव, कांद्याला भाव, कापसाला भाव. आणि या सगळ्या प्रश्नावरचा जो आक्रोश आहे, काल सुप्रियाताई सुळे, अमोल कोल्हे यांनी जो एक शिवनेरीपासून मोर्चा काढला, त्याचा सांगता झाला. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आक्रोश तुम्हाला भविष्यात दिसेल. राम मंदिराचा मुद्दा सध्या सुरू आहे. रामलल्लाच्या मंदिर आता शेतकऱ्यावरून रामाकडे कुठे व्हायचं? राजकीय हेतू नको असं म्हणतात. उद्धव ठाकरे देखील म्हणतात की राजकीय हेतू नको, पण भाजपकडनं असं कुठेतरी राजकीय हेतूने काही इव्हेंट्स केले जातात असं तुम्हाला वाटतंय? संपूर्ण राम मंदिराचा सोहळा सध्या जो होतोय, हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. आम्ही त्याच्यामध्ये स्वतः आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षवाले खोटारडे असल्यामुळे ते काही बोलते. हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे. हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे. हा एक सांस्कृतिक सोहळा आहे. धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो, राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे. पण यांनी राजकीय सोहळा केला. आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रणं वाटतात. माझ्या घरच्या लग्नाला यायचं. हा अशा पद्धतीने पत्रिका वाटत फिरतायत. जणू काय राम मंदिराचं याने मंगल कार्यालय करून ठेवलंय लग्नासाठी. प्रभू श्रीराम सगळं पाहतायत. हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला, ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्वाचं, त्याला आम्हाला कोणतेही गालबोट लावायचं नाही. पण योग्य वेळ आम्ही बोलू. साहेब, प्रश्न असा आहे की सुषमा आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी प्रकल्प होता, तो गुजरातला चाललाय. नंबर 1, पुण्यामध्ये टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट येणार होता, तोही गुजरातला चाललाय. म्हणजे महाराष्ट्रातले 3 प्रोजेक्ट गुजरातला जातात. 3 काय, आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहेत.
हे खोटे आकडे देत आहेत, परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत, हे खोटारडे आहेत. टेस्ला गेलं, सिंधुदुर्ग मधला पाणबुडी प्रकल्प गेला, सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला, त्याच्या आधी वेदांत गेला. गेल्या हे सरकार आल्यापासून 17 मोठे प्रकल्प आहे. गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले. दरोडेखोरी म्हणतात त्याला. मी सांगतोय, दरोडेखोरी जी असते ना, वाटमारी करणं, गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे, त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना गुन्हा दाखल, ही दहशत आहे. दहशतीने उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून. आणि हे सरकार बरं का, हिंदुत्ववादी सरकार, मोदी भक्त सरकार, हे बोलायला तयार नाही. महाराष्ट्राची वाट लावण्याची, मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे, याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाहीये. मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये, त्यापेक्षा गुजरातला तुम्ही सोन्यानं मडवा ना, एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्यानं मडवा आणि द्वारका करा, त्याची आम्हाला काही म्हणणं नाही. पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय? आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्रानं, या पुण्यानं उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे. अख्खा देश इकडे आहे, पण त्यांना पाहवत नाही. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यानं अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती. अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले. उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का, त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत, अनेक राज्याचे प्रधानमंत्री. गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले याआधी. पण ही भाषा कधी कोणी, आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास. अहो, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात. आणि आमचं राज्याचं सरकार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दुर्बळ, नबळे, अपंग झालेले, विकलांग झालेले, लाचार झालेले. गोडसे कुठे आला रे? राणे कमी पडतायत का या सगळ्या? यात राणेच्या समोरून जात आहे. मला असं वाटतं यात नारायण राणे यांची तेवढी ताकद नाहीये की महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी किंवा हे जे उद्योग चालले त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलले. त्यांनी बोलावं ना. ते शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना, ते नेहमी म्हणतात ना, मी 25 वर्ष शिवसेनेमध्ये होतो, ते 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते. मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एकही उद्योग बाहेर जाऊ देणार. बोला आई, मत या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. ते शिवसेनेचं नाव सांगतात ना, त्यांनी शिवसेनेचं नाव चोरलंय ना, मग त्यांनी सांगावं. अजित पवार उपमुख्यमंत्री आहात ना आपण, शरद पवारांचं नाव सांगता ना, दाखवा ना बाणा. या राज्यातला एकही उद्योग, एकही रोजगार बाहेर जाऊ देणार नाही. आई, हिंमत आहे का? वर्षामध्ये तुम्ही बोलताना असं म्हणाले होते की थेट सुप्रिया सुळेंना की तुम्ही आता ओवाळण्या बंद केल्या पाहिजे, सगळ्यांनी लढलं पाहिजे, लढाईला सगळ्यांनी उतरलं पाहिजे. आम्ही महाभारताचं पुरस्कर्ते आहोत ना. महाभारत हे सत्यासाठी घडलेलं आहे. नाती गोती बरं का, ना भाऊ ना बहीण ना बाप, जो सत्याच्या मुळावर आला त्याच्याशी लढण्यासाठी आपण मैदानात उतरावं, हे महाभारत सांगते. जो दुर्योधन आहे, जो अन्य कोणी आहे, जो या देशामध्ये महाराष्ट्र धर्माविरुद्ध उभा आहे, तो आमचा नाही अजिबात. आम्ही पण नातीगोती तोडले ना पक्षामध्ये. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे ज्या अर्जुनाप्रमाणे लढतायत, आम्ही बघत नाही हा माझा होता कालपर्यंत. नाही, तू आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर आलाय, शिवसेनेच्या मुळावर आलाय, तू आमचा नाही. आम्ही लढू आणि आम्हाला माहिती आहे विजय आमचा. पवार कुटुंबियात होताना मला माहिती, मी त्याच्यावर बोलत नाही. सर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काल रेव पार्टीवर खरं तर रेड मारली गेली. 100पेक्षा अधिक जणांना अटक झाली. मला माहिती आहे का, ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झाली. ही सरकार म्हणजे एक नशा आहे. ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं. कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती. पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार बरं का. दुसरं काय असतं त्यांना कळत नाही.
अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. आम्ही वारंवार बोलतोय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे. गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे. अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, या सरकारला कळत नाही. तर मी काय म्हणावं दुसरं. मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळे घडले. परत प्रश्न कारण सर जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना, ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत. मी काय सांगतोय, बाहेरून नाही, गुजरातमधून येत आहे. मी हे वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेदोरे. अख्ख्या देशामध्ये हे ड्रग्सचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं तो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे. गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बीजेपीचं सरकार आल्यापासून 3.5 लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेलं आहे, मुंद्रा बंदरावर. हे मीडियाने खरं म्हणजे वारंवार त्याच्यावरती हॅमर दाखवलं पाहिजे. आणि त्यातलं मोठं जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो आहे. नाशिकला आम्ही मोर्चा काढला प्रचंड. पुण्यामध्ये एक तुम्हाला दिसलं काय घडलंय ते. अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्सचा व्यापार. म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का? म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली. चला, थँक्यू. पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने पिंपरी चिंचवड असेल मोठमोठे नेते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत, पण पुणे शहरामध्ये मात्र तशी परिस्थिती येईल ना. आगामी काळात काय आहे असं होणार. शिवसेनेशिवाय पर्याय का महाराष्ट्राला? आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. साहेब, लोकसभेच्या जागे वाटपासंदर्भात काही फॉर्म्युला ठरतो का? कारण की सुप्रियाशिवाय जयंत पाटील देखील म्हणतात की लवकरच यावर निर्णय होईल. आणि त्यालाच जोडून एक प्रश्न वंचित बद्दल काय? कारण की कालही देखील आंबेडकर जे आहेत ते रात्री शरद पवारांना भेटले, उद्धव ठाकरेंना देखील ते मागे भेटले. एकंदरीत काय? एक लक्षात घ्या की कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा. ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल. फक्त आपले आकडे वाढवायला, आकडा लावायला जागा नाही. कोणालाही मिळणार नाही. ना आम्हाला मिळणार, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादी काँग्रेसला. जयंतराव पाटील 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर येऊन त्या संदर्भात आमची प्रदीर्घ चर्चा झाली. आणि मला असं वाटतं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही. अत्यंत कमी वेळामध्ये आमची सहमती झाली. पण काँग्रेसमध्ये जसं होतं, काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा तुम्ही जे म्हणताय तसं काही नाही. इथे या राज्यात कोण काय बोलतंय मुंबईत त्याच्यावर जाऊ नका. केंद्रातल्या नेत्यांशी आमचा संवाद चालू आहे. अंतिम बैठक जी आहे काँग्रेस बरोबरच्या जागा वाटपाची ती दिल्लीमध्ये होईल. वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आपण विचारला. बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत. किंबहुना अशा प्रकारे हुकुमशाही विरुद्ध एक मजबूत आघाडी उभी राहावी या देशाच्या, या भूमिकेवर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ठाम आहेत. आपण जर गेल्या काही दिवसामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि त्यांचे विचार त्या सभातून व्यक्त झालेले पाहिले असं जे आमच्यापेक्षा प्रखरतेनं या लढाईमध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामुळे ते सुद्धा अत्यंत संयमी आणि समंजस भूमिका घेताना आम्हाला दिसतात. राम मंदिराचा विषय तुम्ही काढलात. देशात ना पुन्हा एकदा एक अस्थिकलश यात्रा निघणार आहे अस्थि दर्शनासाठी नाशिक ते पुणे. नथुराम गोडसेंच्या अस्थि दर्शनासाठी मला माहिती. सर, पण शरद पवारांनी सांगितलं राम मंदिरासोबत तो मुद्दा जोडलाय की राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी ती यात्रा निघणार आहे. अस्थि दर्शनासाठी पुण्यात येणार आहे सर नाशिक. बघा, एक लक्षात घ्या, नथुराम गोडसे यांच्या अस्थीचं विसर्जन झालं नाही. आपल्याला माहित आहे ते यासाठी झालं नाही. त्यांच्या समर्थकाने सांगितलं तर जोपर्यंत अखंड हिंदुस्थान निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या अस्थींचं विसर्जन होणार नाही. बरोबर. मग पाकिस्तान आलाय का भारतात? हे निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं हे राजकारण करतायत भावनेचं, या देशात असं कधी घडलं नव्हतं. संपूर्ण पाकिस्तान हे जोपर्यंत
हिंदुस्थानात येत नाही तोपर्यंत माझ्या अस्थिंचं विसर्जन करू नका, असं नथुराम गोडसेने सांगितलेलं आहे ना. त्याच्यामुळे हे जे कोणी गोडसे भक्त आहेत त्यांनी ते वाचावं, समजून घ्यावं आणि मग बोलावं. सर्वे आल्यानंतर प्रधानमंत्री अयोध्या में थे, काफी कुछ सौगात दी अयोध्या को. देखिए मुझे लगता है टीएमओ का ऑफिस अब अयोध्या में वो कुछ दिनों तक अयोध्या से चलाएंगे. अच्छी बात है, अच्छी बात है. भारतीय जनता पार्टी के हेडक्वार्टर भी अयोध्या से चलेगा और प्रधानमंत्री का कार्यालय भी वहां से अगर वो चलाने जा रहे हैं तो ठीक है, उनकी मर्जी है. घर घर राम ज्योति जलाएं 22 जनवरी को, ये भी आह्वान. देखिए घर घर में राम ज्योति जलाने के लिए भारतीय जनता पार्टी के आह्वान की जरूरत नहीं है. राम इस देश की अस्मिता और संस्कृति है. डॉक्टर फारूक अब्दुल्ला जी का बयान आप देखिए गौर से, राम पूरे देश का है, पूरे विश्व का है. अगर कोई एक पार्टी कहती कि राम हमारा है तो राम को बहुत छोटा कर रहे हैं. सर, यूसीसी को लेकर काफी अब गहमागहमी बढ़ गई है, क्योंकि उत्तराखंड के सीएम ने कहा है कि वो बिल टेबल करने वाले हैं. अब यूसीसी को लेकर चर्चाएं शुरू हो गई, उस पर आपका क्या स्टैंड है? चर्चा हम चर्चा में देखेंगे क्या होता है. अभी यहाँ क्या बात करेंगे. चलिए, थँक यू. सर डीप क्लिनिंगचा एक मुद्दा आहे. ठाणे मुंबईत करतात, पण ते काय म्हणाले माहिती का, चीफ लोकांना डीप क्लिनिंग काय करणार आहे, आम्ही रोज डीप क्लिनिंगसाठी बाहेर. किरकोळ प्रश्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभर दौरे करतायत आणि आता जो हा सर्वे आलेला आहे यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेचे जास्त जागा, किती लोक संपर्कात आहेत? मी इतकंच सांगतो की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी किती दौरे करावे. आमची जी लढाई आहे महाविकास आघाडीची, ही फक्त या राज्यात भारतीय जनता पक्षाविरुद्धच आहे. बाकी गट तट जे आले आहेत त्यांच्याकडे 0.5% मत नाही आहेत. सर्वे करा तुम्ही, त्यांनी परत केले तर पहा, म्हणून ते त्यांची फाटली आहे. आमची लढाई ही या देशात भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलेलो आहोत, 48 पैकी 40 जागा आम्ही जिंकू. सर्वे काय म्हणतात ते सोडून द्यावं. सर्वेमध्ये आम्हाला 38 जागा दाखवल्या असं म्हणतात, मी का बघत नाही सर्वे, पण 40 हा आकडा आमचा असेल. पण किती लोक संपर्कात आहेत? कशाला पाहिजे संपर्क? तुमच्याकडे येण्यासाठी परत काय गरज आहे? आले त्याचे स्वागत आहे. नाही तर आमचा एवढा मोठा पक्ष आहे, 40 आमदार गेले, पक्ष आहे ना. आमचा साधा कार्यकर्ता सुद्धा निवडून येतो. तुम्ही आमदारकी असेल, लोकसभा असेल. तुम्ही 49 जागा मागा असं म्हणतात प्रतापराव. तुमचे जे जुने सहकारी आहेत ना खासदार प्रतापराव जाधव, 49 जागा राहून प्रतापराव जाधवांचा काय संदर्भ संबंध आहे शिवसेनेशी? ते म्हणतात की 49 त्यांचा संबंध काय शिवसेनेशी? जागा वाटतो. त्यांचा संबंध काय शिवसेने? त्यांनी त्यांचं बघावं. त्यांना सीट मिळते का पाहावं ना त्यांनी बुलढाण्यात, आणि ते परत निवडून येतात का त्यांनी सांगावं. ज्या नवनीत राणांनी वारंवार टीका केली, उद्धव ठाकरेंवर टीका केली, सेनेवर टीका केली, आता तेच कमळावर आणि भाजपवर लढण्याची शक्यता आहे. त्याला मी काय करू? मी काय करू? तर आम्ही काय त्याच्यावरती बोलावं? ते कुठून लढू शकतो? 10 जानेवारीला निकाल लागण्याची शक्यता आहे. काय होईल असं मला नवीन माहिती. वर्षामध्ये? चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.